सकाळच्या शांत वातावरणात रुद्र आणि आदिती एकत्र आंघोळ करून तयार झाले. त्या क्षणात दोघांनाही एकमेकांच्या सहवासाचा आधार वाटत होता. जणू कालचं सगळं दुःख विसरून नवा दिवस सुरू झाला होता. कपडे घालून ते दोघं खाली नाश्त्यासाठी आले. गुड मॉर्निंग साहेब, मॅडम, सुनैना थोड्या बनावटी हसण्यासह म्हणाली. गुड मॉर्निंग, रुद्र आणि आदिती दोघंही एकाच वेळी म्हणाले. डायनिंग टेबलवर नाश्ता सुरू असताना रुद्रची नजर वारंवार आदितीच्या चेहऱ्यावर आणि पोटावर जात होती. आपलं बाळ जन्माला येईल तो दिवस पाहायला मला खूप उत्सुकता आहे, तो हळू आवाजात म्हणाला. मलाही. आदितीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य पसरलं. स्वतःची नीट काळजी घे, वेळेवर विटॅमिन्स, दूध सगळं घे, रुद्र काळजीने म्हणाला. नक्कीच, आदिती प्रेमाने उतरली. नाश्ता झाल्यावर रुद्र ऑफिसला निघण्याची तयारी करू लागला. दुपार झाली आहे, मला निघायला हवं, तो घड्याळाकडे पाहत म्हणाला. काळजी घे. आदितीने त्याचा हात किस घेत म्हणताच तो थांबला. आणि बाबा जातोय हे आपल्या बाळाला सांगायला विसरलोच, तो हसत तिच्या पोटावर हात ठेवत म्हणाला. डॅडी कामावर जातोय, आदिती बालसुलभ आवाजात म्हणाली. रुद्रने आदितीच्या पोटावर आणि कपाळावर हलकंसं किस केलं आणि ऑफिसला निघून गेला. दुपारी रुद्र कामावरून घरी परतला. थकलेला असतानाही तो थेट आपल्या खोलीत गेला. टीव्ही पाहत बसलेल्या आदितीला त्याने घट्ट मिठी मारली. आलास? आदितीने हसत विचारलं. आज खूप काम होतं, रुद्र थकलेल्या आवाजात म्हणाला. बस, मी मसाज देते, आदिती प्रेमाने म्हणाली. त्याचवेळी स्वयंपाकघरात गर्भवती महिलांसाठीच दूध घेऊन एक कामगार आदितीकडे जात होता. तेवढ्यात सुनैनाने त्याला थांबवलं. हे दूध कोणासाठी? तिने विचारलं. मॅडमसाठी, कामगार म्हणाला. दे मला, मीच देते, सुनैना म्हणाली. कामगार निघून गेल्यावर सुनैनाने आपल्या कपड्यातून एक कॅप्सूल काढली. ती पोटदुखीची गोळी होती. हळूच तिने त्या गोळीची पूड करून ती दुधात मिसळली. चमच्याने नीट ढवळलं आणि तिच्या ओठावर क्रूर हसू उमटलं. ती दूध घेऊन आदितीच्या खोलीत गेली. मॅडम, सुनैना म्हणाली. या, आदितीने उत्तर दिलं. हे दूध. सुनैनाने ग्लास दिला. धन्यवाद. आदितीने सहजतेने दूध प्यायलं. सगळं दूध संपताच सुनैनाच्या डोळ्यात समाधान झळकलं. ती शांतपणे बाहेर निघून गेली. रात्री झोपायला जात असतानाच माझं पोट, आदिती वेदनेने ओरडली. काय झालं? रुद्र घाबरून उठला. खूप दुखतंय, आपल्या बाळाला काही होऊ नये, आदिती रडत म्हणाली. आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ. रुद्रने क्षणाचाही विलंब न करता तिला उचललं. घरातल्या सगळ्यांना धक्का बसला. काय झालं मॅडमला? सुनैना खोट्या काळजीने विचारत होती, पण आतून ती आनंदी होती. हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर, प्लीज माझ्या बायकोला वाचवा. रुद्र अक्षरशः घाबरलेला होता. तपासणीनंतर डॉक्टर बाहेर आले. मॅडम आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत, डॉक्टर म्हणाले. देवाचे लाख लाख धन्यवाद. रुद्रने सुटकेचा श्वास घेतला. मात्र हे विषबाधेचं प्रकरण आहे, डॉक्टरांनी सांगितलं. रुद्रचा चेहरा कठोर झाला. आज काय खाल्लंस? त्याने आदितीला विचारलं. दुपारपर्यंत सगळं ठीक होतं, पण दूध प्यायल्यानंतर लगेच पोट दुखायला लागलं, आदिती म्हणाली. कोणीतरी मुद्दाम औषध मिसळलं आहे, रुद्र रागाने म्हणाला. तो माणूस सुटणार नाही. पुढच्या दिवशी आदितीला घरी जायची परवानगी मिळाली. आता सगळं ठीक आहे, डॉक्टर म्हणाले. शेवटी घरी चाललो, आदिती आनंदाने म्हणाले. पण ज्याने तुला इजा करायचा प्रयत्न केला त्याला मी शोधणारच. रुद्रचा आवाज थंड पण भयंकर होता. घरी जायच्या आधी मला जरा बाहेरची भेळ खायची आहे, आदिती हळूच म्हणाली. अजिबात नाही, रुद्र लगेच म्हणाला. प्लीज, आपल्या बाळासाठी, आदितीने पोटावर हात ठेवत विनवणी केली. ठीक आहे, पण जास्त वेळ नाही, रुद्र म्हणाला. प्रॉमिस,
आदिती हसत म्हणाली. पुण्याच्या एका गजबजलेल्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भेळच्या टपरीसमोर देशमुखांची आलिशान गाडी थांबली. काळ्या काचा, चकचकीत बॉडी आणि बाजूला साधीशी टपरी. आदिती गाडीतून खाली उतरली नाही. तिने खिडकी थोडीशी खाली केली आणि हसतच ऑर्डर दिली. त्या दृश्याकडे पाहून आजूबाजूचे लोक थक्क झाले. अरे बापरे, एवढ्या मोठ्या गाडीतून भेळ? कुजबुजू सुरू झाली. रुद्र फक्त आदितीकडे पाहत होता. बाबू, ट्राय करून बघ ना. आदिती चमचाभर भेळ त्याच्या दिशेने पुढे करत म्हणाली. नको मी. रुद्रने नकार दिला. अरे बाबा, थोडंसंच, खूप छान आहे. तिच्या आवाजात लाड होते. तिच्या आग्रहासमोर रुद्र हरला. त्याने ओठ उघडले. आदितीने स्वतःच्या हाताने त्याला भरवलं. क्षणभर शांतता. कसं आहे? ती डोळे मोठे करून विचारत होती. रुद्र हसला. खरंच छान आहे. हा त्याच्या आयुष्यातला पहिला क्षण होता. रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या साध्या खाण्यात त्याला इतका आनंद वाटला होता. फक्त तिच्यासाठी. भेळ खाऊन झाल्यावर ते थेट देशमुख हवेलीकडे निघाले. हवेलीमध्ये पाऊल टाकताच रुद्रचा चेहरा कठोर झाला. सुनैना. त्याचा आवाज थंड पण ठाम होता. सगळ्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब हॉलमध्ये जमव. सुनैनाच्या छातीत धडकी भरली. हो साहेब. तिने मान हलवली, पण मनात प्रश्नाची गर्दी होती. थोड्याच वेळात सगळे कर्मचारी एका रांगेत उभे राहिले. सुनैना सुद्धा त्यांच्यात उभी होती. रुद्र पुढे आला. काल माझ्या पत्नीला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तो शांत पण धोकादायक स्वरात बोलू लागला. कारण कुणीतरी तिच्या दुधात मुद्दाम औषध मिसळलं. सगळ्यांमध्ये खळबळ उडाली. मला सत्य हवं आहे. रुद्रचा आवाज आता चढला. कोण होतं ते? आदिती पुढे आली. तिचे डोळे ओलावलेले होते. काल दूध माझ्या खोलीत आणणारी सुनैना होती. तिने थेट सुनैनाकडे बोट दाखवत म्हटलं. सुनैना हादरली. नाही मॅडम, मी फक्त दिलं होतं, बनवलेलं नव्हतं. तिने दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे बोट दाखवलं. मी नाही साहेब, मी शपथ घेतो. तो कर्मचारी घाबरून म्हणाला. बस. रुद्र गरजला. CCTV तपासूया. CCTV रूममध्ये कालचं दृश्य स्पष्ट दिसत होतं. सुनैना दुधाच्या ग्लासमध्ये कॅप्सूल उघडून मिसळताना. आदितीच्या तोंडावर हात केला. रुद्रचे डोळे लाल झाले. ते बाहेर आले. सुनैना. रुद्रचा आवाज हवेली हादरवणारा होता. मी तुला घरातल्या माणसासारखं वागवलं. तो थरथरत म्हणाला. आणि तू माझ्या पत्नीला, माझ्या अजून जन्म न घेतलेल्या बाळाला मारायचा प्रयत्न केलास. आदिती रडत होती. मी तुला काय केलं होतं? तिचा आवाज तुटका होता. मला जळत होतं. सुनैना ओरडली. तू आल्यानंतर साहेब माझ्याकडे पाहिलंच नाही. पुढच्याच क्षणी धाड. रुद्राचा हात तिच्या गालावर बसला. लक्षात ठेव. तो थंडपणे म्हणाला. ती माझी पत्नी आहे आणि तू इथे फक्त नोकरीला आहेस. सुनैना रडत रडत पळून गेली. सगळे आपापल्या कामाला लागा. रुद्रने आदेश दिला. त्या रात्री रुद्र आणि आदिती खोलीत होते. मला विश्वासच बसत नाही, रुद्र म्हणाला. आता ती दूर आहे, तेच महत्त्वाचं. आदितीने त्याचा हात धरत म्हटलं. सकाळ झाली. अलार्म वाजला. आदितीने तो बंद केला आणि रुद्रला हलवून उठवलं. उठा ना, उशीर होतोय. आधी किस. तो लाडात म्हणाला. ती हसली. उद्धट आहेस. तिने त्याच्या कपाळावर किस केलं. गुड मॉर्निंग बाबा. रुद्रने तिच्या पोटावर हात ठेवत कुजबुजलं. गुड मॉर्निंग बाबा, ती बालिश आवाजात म्हणाली. खोलीत हसू पसरलं. खाली उतरल्यावर गुड मॉर्निंग साहेब, मॅडम, सुनैनाचा आवाज आला. आदितीने शांतपणे उत्तर दिलं, पण रुद्रने तिच्याकडे पाहिलंसुद्धा नाही. त्या शांततेतच सुनैनाच्या मनात एकच विचार घोळत होता. हे इथेच थांबणार नाही.